नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. चला, आज आपण आलो आहे यवतपासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती माठोबाचा तलाव आहे, माठोबा तलाव. तर चला त्या संदर्भात थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करू आपल्या प्रेक्षकांना. आणि पुढे हे तळ कोणत्या साली झालं, कधी काम चालू झालं याचं, कधी कोणी बांधकाम केलं, कधी. तर चला थोडीशी माहिती तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करूया. आणि किती लोकांना याचा फायदा होतो, किती आजूबाजूला हे क्षेत्र याच्यावर भिजतंय, नाही का? तर नक्कीच हे करू आपण. चला. तर नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर आपल्या पाठीमागे बघता हे जे तळ आहे हे खुडबावचं माठोबा तलाव आहे. साधारणतः यवतपासून एक 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर सांगण्याचा उद्देश हाच की चला आज थोडीशी तळ्याबद्दल माहिती घेऊया आणि आपल्या प्रेक्षकांनाही माहिती देऊ त्या संदर्भात. आज आपण माठोबाच्या तलावावरती आलेलो आहे. तर तुम्हाला काही वेळापूर्वी तलाव, मंदिर मंदिर आहे माठोबाचं, इथे मंदिर वगैरे तुम्हाला आम्ही फिरवून दाखवूया, तळही दाखवू बऱ्यापैकी. आणि ह्या तळ्याचं कोणी बांधला, कधी बांधला, कसं, कुठल्या सालामध्ये काम झालं, याची थोडीशी आपण माहिती घेऊया. तर चला. तर मित्रांनो, हा तलाव महाराणी व कैसर व्हिक्टोरिया माठोबा तलाव याच्यामध्ये मोठा कालव्याचे जास्त असलेले पाणी साठवण्याचा आणि मोठा मुळा नदी व हा तलाव यांच्या दरम्यानच्या प्रदेश भिजवण्याच्या उद्देशाने केला आहे, नाही का? तर याचं क्षेत्रफळ साधारणतः 490 एकर आहे व यात 2290 लाख घनफूट पाणी राहण्याजोगे आहे. काय बांधाचे मातीकाम साधारणतः सन 1876-77 सालच्या दुष्काळामध्ये लोकांस काम मिळवण्यासाठी सुरू केले होते. म्हणजे त्यावेळेला दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये लोकांना काम, व्यवसाय काय नव्हता, तर त्या दुष्काळामध्ये काम चालू झालेलं आहे. त्यात यामुळे 18 महिन्यापर्यंत लहान थोर मिळून सरासरीने साधारणतः 3100 लोकांना काम मिळालेलं आहे. असो, या कामावर लागलेल्या मनुष्यांची संख्या कोणत्याही एका दिवशी अधिक झटली म्हणजे साधारणतः 8300 होती. तर जवळपास 8300 लोक या तलावासाठी काम करत होते, नाही का? त्यामध्ये मजुरी व धर्मार्थ मदत मिळून एकूण खर्च 1,98,000 रुपये झाला. त्यावेळेला 1876 सालच्या काळामध्ये 1,98,000 रुपये खर्च झाला त्यावेळेला, आणि केलेले काम 1,40,000 रुपये किमतीचे झाले. म्हणजे विचार करा, या तलावाचे काम सन 1878च्या ऑक्टोबर महिन्यात पुरे होऊन पाणी त्याच महिन्यात जमिनी भिजवण्यासाठी देण्याची सुरुवात झाली. म्हणजे मित्रांनो, इतकं जुना तलाव आहे हा. याच्यामध्ये खूपच माहिती सांगण्यासारखी आहे, नाही का? काही तलावाची माहिती सांगता का जरा? याच्यामध्ये सही सुद्धा आहे ते राणींची, तिथले जे काही त्यांचे जे ऑफिसर होते, सही एलिम क्लार्क MICE, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फॉर इरिगेशन पुणे.
असं आहे. तर माहिती अशी आहे या पद्धतीने. तर चला अजून काही थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हे तलाव आहे. इथे माटोबा प्रसन्न माटोबाचं मंदिर आहे इथे. या तळ्याच्या लगतच तिथे माटोबाचं मंदिर आहे. हे बघा, श्री क्षेत्र माटोबा. मंदिर खूप छान आहे. अगदी आजूबाजूला हिरवळ असल्या कारणाने इथे गार्डन वगैरे मस्त सुविधा आहेत. श्री क्षेत्र माटोबा मंदिर, संतोष भाऊ खेनड यांच्या स्मरणार्थ. हे बघा, इथून सुरुवात झालेली आहे या तळ्याची. तर साधारणतः बघा, तिकडे पलीकडचे दिसतंय ते राहू गावाचं पाणी सप्लायचं, हे जॅकवेल म्हणतात त्याला, ते पलीकडे दिसते आपल्याला साधारणतः. आणि हे बघा, हे साधारणतः 490 म्हणजे जवळपास 500 एकरामध्ये हे तळ आहे. याच्या पलीकडे इथे यवत गावचं पण आहे पाणी, ते जॅकवेल जे म्हणतो आपण, यवत गावाला सुद्धा पाणी जातं इथून. तर जवळपास या तलावाचा 8 ते 10 गावांना याचा फायदा होतो. आता सध्या हे बेबी कॅनॉलचं काम झाल्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे, पण पिण्याच्या पाण्यासाठी याचा पूर्णपणे फायदा. आणि शेतीसाठी साधारणतः इथून खुडबाव, लडकतवाडी, गलांडवाडी, यवत, इकडे खाली राहू, पिंपळगाव, असे हे काही ठराविक गाव येते, 7 ते 8 गावं. या गावांना ह्या तळ्याचा फायदा होतो. चला, कशी वाटली माहिती सांगा लवकरच. आणि ह्या तळ्यामध्ये आतमध्ये इथे विहिरी आहेत आतमध्ये तळ्यात, आहे का. साधारणतः ह्या तळ्यामध्ये विहिरी आहेत आतमध्ये ह्या पाण्यामध्ये. त्याही आपण नंतर हे करू. आता पाणी हळवलं. आत्ताच काही वेळापूर्वी कार्यकर्ते, पाटबंधाऱ्याचे लोक आली होती पाण्याची पातळी पाहण्यासाठी, आहे का. चला, नक्कीच कशी वाटली माहिती सांगा तुम्ही आम्हाला नक्कीच. चला.